बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आज घेणार शपथ। पटना इथल्या ऐतिहासिक गांधी मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित। साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रानं चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं एनसीडीसीच्या बैठकीत आवाहन। आदिवासी लोकसंख्येमध्ये प्रामुख्याने प्रादुर्भाव असलेल्या सिकलसेल आजारासाठी पहिल्या स्वदेशी CRISPR आधारित जनुक उपचार पद्धतीचा जितेंद्र सिंह यांनी केला प्रारंभ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट। वस्त्रोद्योग क्षेत्रातील जागतिक मागणीला भारत सक्षमतेने आणि आत्मविश्वासाने प्रतिसाद देत असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारेट यांचं प्रतिपादन। 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीची आज चित्रमय पथसंचलनानं होणार सुरुवात। रसिकांना 9 दिवस दर्जेदार चित्रपटांची मेजवानी। आणि टोकियो इथल्या डिफलिम्पिक स्पर्धेत नेमबाज प्रांजली धुमाळ आणि अभिनव देशवाल यांना सुवर्ण पदक। भारतीय खेळाडूंनी जिंकली 11 पदकं।